भावली पर्यटक मारहाण प्रकरणी एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचा मोठा निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे। कारण त्यांचा पिछा करणे आणि जे डिस्टन्स आहे ते आम्ही गोंद्यापर्यंत असं सांगितलेलं होतं। आम्ही कुठेही 30 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर म्हणलं नव्हतं। टोल नाक्याच्या पुढे गोंदे गावापर्यंत झालेलं आहे। फिर्यादमध्ये पण तेच नमूद आहे। त्याचा विपर्यास तिथे कोण आहे सर ते आरोपी? हे नाही ते नाहीये, ते म्हणजे नाही का ते अननोन आहेत। फिर्यादींना परत ते त्या ह्याच्यामध्ये पण दिसलेत की नाही दिसलेत हे ओळख परेडमध्ये आता होईल की हे कोण यांच्यापैकी कोण होते किंवा काय। आता यामध्ये मकोकाच्या ज्या अटी तरतुदी आहेत आणि यांचे गुन्हे आहेत पूर्वाश्रमीचे ते संपूर्ण लाईन अप करून जर मकोका लागत असेल तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। आम्ही इगतपुरीला आधीपासूनच पर्यटक हब म्हणून बघतोय आणि तिथे प्रत्येक वेळेस आहेत ना आमच्याकडून पोलीस बंदोबस्त दिला गेलेला आहे। त्या दिवशी पण पोलीस बंदोबस्त होता, पण जे आरोपी आहेत ते स्थानिक आहेत। त्यांनी बरोबर विरळ लोकवस्ती आहे अशा ठिकाण बघून त्यांची गाडी अडवली आणि नंतर ते पुढे त्यांना नाही का मारहाण केला, पिछा केला हा भाग झालेला आहे। जिथे जो मेन ठिकाण आहे त्या ठिकाणी आहेत ना पुरेसा पोलीस बंदोबस्त होता। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय की भावली पर्यटक मारहाण प्रकरणी अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आलेले होते। पर्यटकांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह या घटनेमुळे निर्माण झालेला होता। आता आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, काय माहिती आहे? खरं तर आज भावली परिसरामध्ये ज्या पर्यटकांना मारहाण झालेली होती त्या सगळ्या संदर्भात 9 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच आरोपींना आज न्यायालयामध्ये एकूणच हजर केला असता 18 तारखेपर्यंत या 9 संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळालेली आहे। दोन्ही बाजूंनीच वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि हे सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने या संशयित आरोपींना 18 तारखेपर्यंत म्हणजे आजच दिवस धरलं तर 4 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ते या संशयित आरोपींना देण्यात आलेली आहे आणि या 4 दिवसामध्ये अजून व्यवस्थित पद्धतीने तपास करून किरण, मी तुला थोडंसं थांबवतोय। सध्या वकिलांचं काहीतरी म्हणणं आहे ते आपण ते आधी ऐकूयात। या सर्व आरोपींना सोमवारी रात्री 2:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे। कायदा सांगतो की अरेस्ट केल्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करायला पाहिजे, परंतु पोलिसांनी त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर केले नाही। तिथे त्यांच्या बेसिक ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे। ही बाब मी न्यायालयासमोर मांडली। न्यायालयाला विनंती केली की इगतपुरी पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज तुम्ही मागून घेण्यात यावे आणि त्यावरून हा संशय दूर होईल की आरोपींना 24 तासामध्ये हजर केलंय की 24 तासाच्या नंतर हजर केलंय, परंतु न्यायालयाने हे सबमिशन ग्राह्य धरलं नाही। न्यायालयाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे, पण हरकत नाही। मी ज्या आरोपींना रिप्रेझेंट करत होतो ह्यापैकी बरेच आरोपी त्या ठिकाणी घटनेच्या वेळी ह्या कृत्यामध्ये सहभागी नाही आहेत। ते सचिन अडोळे, अर्जुन अडोळे हे 2 व्यक्ती जे आहेत यांना मुंबई नाशिक हायवेच्या पडघा टोल नाक्याच्या तेथून अटक केलेली आहे रात्री 2च्या सुमारास, सोमवारी रात्री 2च्या सुमारास। घटनास्थळी हे आरोपी तिथे नव्हते, ते पळालेलेच नव्हते। ते त्यांच्या ॲज रुटीनमध्ये त्यांच्या घरी निघालेले होते, ते कुठेही पळून गेलेले नव्हते। ते कसाऱ्याचे आहेत। कसाऱ्यावरनं तो सचिन आडोळे जो आहे त्याची बहीण आजारी होती आणि बहिणीला बघण्यासाठी तो स्वतःच्या कारने तिथे निघाला होता। हो, ते कसाऱ्यातले आहेत। पडग्यामध्ये त्याची बहीण राहते आणि बहिणीला भेटण्यासाठी तो निघाला होता। मुळात असं आहे की एवढे सर्व इगतपुरी तालुक्यातले व्यक्ती सोडले तर दोघांनाच का अटक केली, यातही काहीतरी असेल ना सर? नाही, त्या दोघांनाच का अटक केली हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे, परंतु त्यातील एका व्यक्तीवर 2 वर्षापूर्वीचा एक गुन्हा आहे आणि तो ह्युमन बॉडीच्या अगेन्स्टचाच गुन्हा आहे। परंतु काल आपण SP साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलाय, मी देखील तो बघितलाय। त्याच्यावरनं असं स्पष्ट दिसतंय की नाशिक जिल्ह्याचे जे SP साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे। त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे। ज्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी, ह्या घटनेशी काहीही संबंध नाहीये अशा आरोपींना त्यांनी ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे। येत्या 18 तारखेला मी त्या आरोपी कुठे होते ह्याबाबतचं CCTV फुटेज न्यायालयामध्ये सबमिट करणार आहे।